बातमीपत्र सविस्तर पाहूया आणि बातमीपत्राची सुरुवात करूया दिवसभरातील सर्वात मोठ्या बातमीनं। नागपूरमध्ये आज मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। रविवारी दुपारी म्हणजे आज 3 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। तर महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे। संध्याकाळी हा शपथविधी होईल। मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत आणि त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली आहे। त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। नागपूरमध्ये या शपथविधीची तयारी जोरदार सुरू आहे। नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। दुपारी 3 वाजता नागपूरमध्ये या शपथविधीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित असतील। आज 3 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे। आणि दरम्यान शपथविधीचा इतिहास कसा आहे ते देखील जाणून घेऊयात। 1991 ला भुजबळ यांच्यासह 6 जणांनी शपथ घेतली होती। 1991 ला डॉक्टर राजेंद्र गोंडेस, वसुधाताई देशमुख, भारत बाहेकर यांनी देखील शपथ घेतली। शंकरनम, जयदत्त क्षीरसागर, शालिनी बोरसे यांनी शपथ घेतली होती। अधिवेशन काळामध्ये शिवसेनेमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता। काँग्रेसमध्येच येताच भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं। आणि दरम्यान शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण असणार आहेत यावरती देखील नजर टाकूयात। भरत गोगावले संभाव्य मंत्री, संजय शिरसाट संभाव्य मंत्री, प्रताप सरनाईक संभाव्य मंत्री, अर्जुन खोतकर संभाव्य मंत्री, भावना गवळी संभाव्य मंत्री, मंगेश कुडाळकर संभाव्य मंत्री, प्रकाश आबिटकर संभाव्य मंत्री, उदय सामंत संभाव्य मंत्री, शंभूराज देसाई संभाव्य मंत्री, दादा भुसे संभाव्य मंत्री, गुलाबराव पाटील संभाव्य मंत्री, तानाजी सावंत संभाव्य मंत्री। आणि यासोबत भाजपच्या संभाव्य मंत्र्यांचा देखील परिचय आपण पाहणार आहोत। मंगलप्रभात लोढा हे तरुणपणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। 1995 पासून सलग मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत। महाराष्ट्र विधानसभेमध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात महत्त्वाची भूमिका आहे। मागील मंत्रिमंडळामध्ये कौशल्य आणि उद्योजकता कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। मुंबई उपनगर जिल्ह्याचे ते पालकमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे। त्यानंतर आशिष शेलार शालेय शिक्षण काळामध्ये संघामध्ये स्वयंसेवक महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय आहेत। वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 2014 आणि 2019 आणि 2024 असे ते आमदार राहिलेले आहेत। भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्षपद भूषवलेलं आहे। बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। अतुल भातकळकर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिले। 1995 मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी, 2014, 2019 आणि 2024 मध्ये कांदिवली पूर्वमधून आमदार। 2019 साली मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी, भाजपचे मुखपत्र असलेल्या मनोगतचे संपादक पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळलेली आहे। रवींद्र चव्हाण 2005 साली प्रभाग क्रमांक 96 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, 2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग डोंबिवली विधानसभेचे ते प्रतिनिधित्व करत आहेत। फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये 2016 पासून कॅबिनेट मंत्री, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देखील अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय। त्यानंतर नितेश राणे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, स्वाभिमान संघटनेची स्थापना करून राजकीय कारकीर्द त्यांनी सुरुवात केली। 2014, 2019 आणि 2024 कणकवली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य।
शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवेंद्रराजे भोसले मराठी राजकारणी आहेत. भोसले हे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 साली सातारा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत, आमदार आहेत. पडळकर, गोपीचंद पडळकर यांचा परिचय पाहूया. पडळकर हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रतिनिधी आहेत. भाजपचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2024 साली जत विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. संघाच्या मुशीमध्ये घडलेले महिला व्यक्तिमत्व म्हणून माधुरी मिसाळ यांच्याकडे पाहिलं जातं. पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार आहेत. पुण्यातील पर्वती ह्या भागातून 10 वर्ष नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलंय. भाजपच्या विधानसभा प्रतोत्पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. 2019 मध्ये भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली. सतीश धोंडिबा, राधाकृष्ण विखे पाटील यांचा परिचय पाहूया. माजी केंद्रीय अर्थमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे पुत्र. 1995 पासून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. 1995 साली मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळापासून नियमित कॅबिनेट मंत्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा परिचय पाहूया. भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 आणि त्यानंतर 2024 मध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतायत. 1997 आणि 2002 मध्ये बावनकुळे यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली होती. संजय कुटे जळगाव जामोद मतदारसंघातून 2004 पासून विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत. भाजपमधील महाराष्ट्रातील ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कामगार कल्याण मंत्री. सुधीर मुनगंटीवार 17व्या वर्षी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती त्यांची झाली होती. 1989 आणि 1991 मध्ये त्यांनी चंद्रपूरमधून लोकसभेमध्ये दोन्ही वेळा अपयश त्यांना आलेलं होतं. भाजप शिवसेना युतीच्या महाराष्ट्र सरकारमध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. शिंदे सरकारमध्ये वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे होतं. गिरीश महाजन सलग 7 वेळा जामनेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. महाजन 1978 पासून अभाविपचं सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1992 मध्ये जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झाले. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 2014 जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. शिंदे सरकारमध्ये गिरीश महाजन कॅबिनेट मंत्रीपद देखील त्यांनी सांभाळलंय. जयकुमार रावल दोंडाईच्या संस्थांच्या राजघराण्याचे वंशज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे 2004 पासून सलग प्रतिनिधित्व ते करत आहेत. फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. पंकजा मुंडे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या 2009 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेल्या. फडणवीस सरकार 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रीपद म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. विधान परिषदेमध्ये भाजपच्या आमदार आहेत. 2019 ते 2024 पर्यंत राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या देखील त्यांनी सांभाळलेल्या आहेत. अतुल सावे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे सुपुत्र 2014, 2019 आणि 2024 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकार 2014 मध्ये राज्यमंत्रीपद म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शिंदे सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. संभाजीनगरच्या सामाजिक विकास कार्यामध्ये अतुल सावे यांचं मोठं योगदान आहे. तर आज राज्य मंत्रिमंडळ आणि सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दुपारी 3 वाजता हा विस्तार होणार आहे. दरम्यान हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी नागपूरमधून जोडले गेलेले आहेत. हितेश, आपण पाहतोय आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सकाळी सगळ्या जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना फोन गेलेले आहेत. नागपूरमध्ये कशी तयारी सुरू आहे? देवेंद्र फडणवीस यांचं देखील नागपूरमध्ये स्वागत केलं जाणार आहे. कशा पद्धतीने तयारी नागपूरमध्ये सध्या पाहायला मिळते?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा नागपूरमध्ये त्यांचं आगमन आहे आणि आगमनानंतर विमानतळापासून नागपूरच्या विमानतळापासून तर त्यांच्या धरमपेठ निवासस्थानापर्यंत जे आहे जल्लोष आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर रॅली ती काढण्यात येणार आहे. स्वागत रॅली ही असणार आहे आणि विमानतळापासून तर धरमपेठ निवासस्थानापर्यंत प्रत्येक चौकात जे आहे स्वागताची तयारी करण्यात आली आहे. रस्त्याभर पूर्ण बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे. स्वागताचे जे बॅनर आहेत ते प्रत्येकाकडनं लावण्यात आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे स्वागत आहे ते जंगी स्वागत जे आहे ते नागपूरमध्ये करण्यात येणार आहे. या अनुषंगाने बघितलं गेलं तर प्रत्येक जागेवर होर्डिंग असतील किंवा रस्त्यांवरचे होर्डिंगचे गेट असतील ते मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये लावण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे धरमपेठमधलं फडणवीस यांचं जे निवासस्थान आहे ते देखील फुलांनी आणि हारांनी जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर 12 ते 3च्या दरम्यान जी आहे ही रॅली असणार आहे आणि या रॅलीमध्ये जे आहे संपूर्ण भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण उत्साहाने जे आहेत ते उपस्थित राहणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे आहे स्वागत देखील ते मोठ्या उत्साहात करण्याच्या तयारीत सगळे कार्यकर्ते सध्या नागपुरात लागलेले आहेत. तेजस, अगदी आज महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. हितेश सोबतच राहा. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री शपथ घेणार आहेत, त्यावरती आपण ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूयात. आदिती तटकरे यांचा परिचय पाहूया. 2017-2019 रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळलेलं आहे. 2019 साली श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. शिंदे सरकारमध्ये महिला आणि बाल विकास कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांनी सांभाळली आहे. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. राष्ट्रवादी संभाव्य मंत्री आपण पाहतोय. त्यानंतर छगन भुजबळ यांचा परिचय पाहूया. 1960च्या दशकामध्ये शिवसेनेमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात छगन भुजबळ यांनी केली. मुंबईचे महापौर ते राज्याचे उपमुख्यमंत्री अशा विविध पदांची जबाबदारी भुजबळ यांनी सांभाळली आहे. 1991 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडली. शरद पवार यांच्यासोबत आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत ते. 1996 ते 1999 महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर हसन मुश्रीफ 6 वेळा कागल विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतायत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा मुस्लिम चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं. धनंजय मुंडे भाजपचे विद्यार्थी आघाडी प्रमुख आणि युवा मोर्चाचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. 1995 पासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत. 2010 ते 13 आणि 2013 ते 16 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2016 साली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलंय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलंय. धर्मराव बाबा अत्राम गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा राजकीय प्रवास त्यांचा आहे. 1990, 1999, 2004, 2019 आणि 2024 विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. अनिल पाटील अमळनेर मतदारसंघातून विधानसभेवरती प्रतिनिधित्व करत आहे. शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलंय. पाटील यांनी भाजपमधून राजकारणाला सुरुवात केली होती. अमळनेर तालुक्यातील मारवड डांगरी गटामधून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1991-99 काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य दत्ता भरणे यांचा आपण परिचय पाहतोय. 2014, 2019 आणि 2024 विधानसभेवरती प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देखील भूषवलेलं आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा नागपूरमध्ये जाऊया. आज नागपूरमध्ये शपथविधी असणार आहे. संध्याकाळी हा शपथविधी होईल आणि त्याच अनुषंगाने नागपूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. थेट नागपूरमधून आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत. हितेश, आपण सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज जंगी स्वागत नागपूरमध्ये होणार आहे, कारण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये येणार आहेत. मात्र आज आणि उद्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, तर आज मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. तयारी कशी सुरू आहे आणि राजकीय हालचाली कशा पद्धतीने नागपूरमध्ये आज सुरू आहेत? नक्कीच तेजस, बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने आज
प्रत्येक आमदाराचं जे आहे नागपूरमध्ये आगमन होत आहे. अनेक आमदार देखील नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत. नागपूरमधले संपूर्ण हॉटेल जे आहेत ते जे आहे ते पॅक झालेले आहेत. त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर प्रत्येक जागेवर जे आहे उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान जे आहे शपथविधी होण्याची जी शक्यता आहे ती देखील दर्शवली जात आहे. आणि शपथविधी होणार आहे याची खात्री देखील आता व्हायला लागलेली आहे. कारण कालच राज्याचे राज्यपाल जे आहेत ते देखील नागपूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जे आहे बघितलं गेलं तर आज 4च्या दरम्यान जी आहे ही शपथविधी होणार आहे. काही संभाव्य मंत्र्यांना जे आहे फोन जे आहे ते जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्याकडून जे आहे ते फोन जात आहे. देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडनं देखील फोन जे आहे निमंत्रणाचं जे आहे फोन ते आमदारांना जात आहे. त्या अनुषंगाने काही आमदार जे आहेत ते नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत. कालपासनं आमदारांचं इनकमिंग जे आहे ते नागपूर विमानतळ ते नागपूर शहरामध्ये दाखल होण्याकरता चालू झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर आज 4 वाजता जे आहे शपथविधी होण्याची जी आहे शक्यता आहे ती दाट शक्यता वर्तवली जात आहे. तेजस, अगदी हितेश, नागपूरमध्ये राजकीय घडामोडी घडत आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तर हिवाळी अधिवेशन उद्या असणार आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत. आपण सोबतच राहा. बोलूयात पुढच्या बातमीकडे.